भिक्खूंना पुण्यच आहे भोजन दान देणं, भिक्खू दुसऱ्यावरच निर्भर असतो, ठीक ना। पण मला सांगा, एखादी उपासक उपासिका भिक्खूला खूप आग्रहानं भोजन दान करत आहे, घरी भोजनासाठी बोलत आहे, पण घरी असलेली म्हातारी आई किंवा म्हातारा वडील किंवा म्हातारी सासूबाई किंवा म्हातारा सासरा घरामध्ये मलमूत्रामध्ये विष्ठेमध्ये तो बिमार आहे, एका बंद रूम मध्ये आहे, पंखा चालू नाही त्याले, आणि त्या घरची सुनबाई विहारात आलेली आहे, मोठ्या मोठ्यानं माईकवर वंदना म्हणत आहे, मागे पाय गेलेले आहे, ग्रंथ वाजत आहे माईक मध्ये, आणि सासू तिकडं फडफडून राहिली, गरम पाणी दे, औषधी दे, जेवण दे, ताट दे, तिकडं गोया नाही। सांगा, त्या वंदनेले त्या ग्रंथाले महत्व आहे का सासूबाईला भोजन दान देणं महत्वाचं आहे का नाही? कारण बुद्धानं वक्कली नावाच्या बंतीचे खांडक धुतले, मलमूत्र साफ केलं, गरम पाणी टाकलं। बुद्ध ह्या आदर्श घालून देतात, कोणता? रोग्याची सेवा करणं म्हणजे साक्षात बुद्धाचीच सेवा करणं। बुद्धानं माता पित्याची सेवा करा, रोगी लोकांची सेवा करा। तुम्ही रोगी लोकांची, काही उपासक उपासिका काय करतात, भिक्खूंचा इतका लाड करतात, इतकं जेवण देतात, पण आई वडिलांना सासू सासऱ्यांना देत नाही। मी तर असं म्हणेल, भिक्खूंना एक वेळच नाही दिलं तर आम्ही कोणाच्या घरी चारिका मागीन, पण आपल्या सासू सासऱ्यांना आणि आई वडिलांना भोजन दान द्या। तर काही लोक वर्षावासात इतके भोन करतात भंतेले, इतके 12 महिने मग काहीच नाही, म्हणजे वर्षावासातच भोजन दान द्यावं लागते का भंतेले, बाकीच्या महिन्यामध्ये नाही द्यावं लागत का? तसं नाही, पण आम्ही असं तसंही तुमचे दोष काढणार नाही। तुम्ही आपल्या जे आजारी सासू सासरे आहे, माता पित्यांची चांगल्या पद्धतीने काय करा, सेवा करा, त्यासारखं पुण्य नाही। आलं का लक्षात तुम्हाला? तर मी 5 मिनिटांमध्ये माझं हे प्रवचन संपवतो। दुसरं कोणतं आहे? म्हणजे काया वाचा मनानं सुद्धा हिंसा करायची, समजलं का तुम्हाला? दुसरं शील कोणतं आहे, कोण सांगेल बरं? अष्टशिलातलं अदिन्ना दाना वेरमणी, समजलं? अदिन्ना म्हणजे काय? हिंदी मध्ये एक शब्द आहे आदान प्रदान। कोणता शब्द आहे? आदान प्रदान म्हणजे काय? आदान म्हणजे यानं प्रदान केली आणि त्यानं घेतली, म्हणजे आदान प्रदान, यानं देणी नाही, यानं घेतली नाही, यानं माहित न करता घेतली, तर ते अदिन्न दाना झालेला आहे। अदिन्न दाना म्हणजे काय? चोरी कर्म करायचं नाही। तिसरं शिला आहे विकाल भोजन। विकाल भोजन म्हणजे काय? 12च्या आत भिक्खूंसारखं भोजन ग्रहण करायचं। आलं का लक्षात तुम्हाला? याला कोणतं भोजन म्हणतात? विकाल भोजन। विकाल म्हणजे विक्राळ करणारं। भोजनाची उचित मात्रा आपण लक्षात घेतली पाहिजे। वर्षावासामध्ये अधिक आळस आणि सुस्ती येऊ नये, चांगल्या पद्धतीने धम्म श्रवण आणि ग्रहण करता यावा, आपल्या मनाचा समतोलपणा राखला जावा, यासाठी आपण भोजनाची उचित आहार घेतला पाहिजे। म्हणून कबलिक आहार म्हणतात भगवान बुद्धाने। कोणता आहार म्हटलाय? शरीरासाठी अन्नाची गरज असते, पण आज तुम्ही